नमस्कार मैत्रिणींनो, केडीत स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय कोळंबीचं कालवण। त्याच्यासाठी गॅसवर मी पातेलं तापायला ठेवलं होतं। त्यात आता तेल घातलंय। तेल तापेपर्यंत थोडंसं थांबूया। तेल तापल्यानंतर त्याच्यात आपल्याला घालायचं आहे लसूण आणि तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण लाल झाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की त्याच्यात घालायचं आहे आपल्याला हिंग। छान तेलात परतला जातो। आता त्याच्यात आपण घालणार आहोत, लसूण लाल झालेला आहे, कढीपत्ता पण तडतडला आहे, वाटण घालूया। वाटणामध्ये मी खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, थोडेसे धणे आणि खडा गरम मसाला घेतलेला आहे। तो भाजून छान वाटून घेतलेला आहे। ते वाटण आता मी तेलात घातलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण तेलात परतून घ्यायचं। घाई करायची नाही आहे। वाटण आपण जरी भाजून घेतलेलं असं तरी तेलात जे नॉनव्हेजचे पदार्थ करतो ते परतल्या गेल्याशिवाय वाटण छान लागत नाही। त्याच्यामुळे ते छान तेलात परतून घ्यायचं आहे। छान परतलं गेलं, तेल सुटलं की त्याच्यात मसाले घालूया आपण। त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घालायची हळद, धणे पावडर आणि घरातलं आपलं जे ठेवणीतला मसाला असतो तो मसाला मी 1 चमचा घातलेला आहे। आणि आता हे छान आपल्याला वाटणाबरोबर मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। छान परतून झालेला आहे मसाला आपला। तेल सुटल्या कडेनी पाहू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये आपण कोळंबी घालणार आहोत। कोळंबी घातल्यावर छानपैकी मसाल्याबरोबर आपण तिला परतून घेणार आहोत। पाणी घालायची घाई करायची नाही आहे, कारण याच्यात आपण लगेच पाणी घालणार नाही आहोत। याच्यावर आपण झाकण ठेवून कोळंबीचंच पाणी बरंच सुटतं वेळेला त्याच पाण्यात आधी थोडा वेळ शिजू देणार आहोत ती, कारण आधीच तुम्ही पाणी घातलं तर ते फार पचपचीत लागेल। त्याऐवजी वरती झाकण ठेवून पाणी गरम करूनच घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही आहे। आता वरती गरम झालेलं पाणी आहे, तुम्ही बघू शकता, तेच आपण कोळंबीमध्ये घातलेलं आहे। छानपैकी आता त्याला उकळी येऊ द्यायची आहे। मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि छानपैकी कोळंबीच्या रस्स्याला आता उकळी काढून घ्यायची आहे। कोळंबी शिजायला बाकीच्या चिकन मटणसारखा फार वेळ लागत नाही। एक 10 ते 15 मिनटं खूप होतात, फार वेळ लागत नाही। छानपैकी उकळी आलेली आहे आणि एक 5 ते 10 मिनटं मी ते शिजवून घेणार आहे। कोळंबीचा रस्सा डेफिनेटली ज्वारीच्या भाकरीबरोबर, इंद्रायणीचा भात असेल तर उत्तमच, अर्थात तुम्ही कुठला हे खाता त्याच्याबरोबर छानच लागेल।